दीक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंग बुजवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अंडरग्राउंड पार्किंगची जमीन पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचा निर्णय झालेला आहे। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। या बैठकीमध्ये या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो शासनाकडे पाठवण्याचं ठरलेलं असून नव्याने त्या जागेचा पुनर्विकास आराखडा हा पाठवण्यात येणार आहे। 40 कोटींच्या अंडरग्राउंड पार्किंग वरती आता 25 कोटी रुपये खर्च झालेले आहेत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, अमोल, रात्री उशिरापर्यंत NMRDA आणि दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली आणि या बैठकीवर एकमत झालं की आता तिथली जी अंडरग्राउंड पार्किंग आहे त्या पार्किंगची जागा पूर्णतः बुजवून ती पूर्ववत केली जाईल। कारण की 12 ऑक्टोबरला या वर्षीचा दीक्षाभूमीतील धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो तो आहे आणि त्याआधी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यावर निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे तातडीने कालच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। कदाचित सोमवारला किंवा मंगळवारला राज्य शासनाकडनं सभागृहात देखील या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपली बाजू देखील मांडण्यात येईल आणि पूर्ण त्या जमिनीचं काय करायचं त्यावर देखील निर्णय घेण्यात येईल। 1 जुलैला आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं की आंबेडकरी जनतेचा प्रक्षोभ पाहायला मिळाला आणि त्या पार्श्वभूमीवर तातडीने मग कालच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। तुषार, धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।